नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर। अवंतिका आणि तिची आई सुलेखाताई यांच्यातील नाते म्हणजे जणू दोन टोकांचे ध्रुव। सुलेखाताई कायम शिस्तप्रिय, काहीशा कडक स्वभावाच्या आणि नियमांनी चालणाऱ्या। या उलट अवंतिका, जिचे डोळे नेहमी उडणाऱ्या पाखराप्रमाणे क्षितिजाकडे लागलेले असायचे। त्या दिवशी घरात वादळाची स्थिती होती। अवंतिकाला लंडनच्या एका नामांकित फर्ममध्ये आर्टिकेट म्हणून नोकरीची संधी मिळाली होती, पण सुलेखाताईचा विरोध हा केवळ विरोधापुरता नव्हता, तो एका दहशतीसारखा होता। तू जाणार नाहीस म्हणजे नाहीस, या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही। सुलेखाताईंचा आवाज थरथरत होता। पण का आई, माझं करिअर, माझी स्वप्न तुला दिसत नाहीत का? तू इतकी स्वार्थी कशी असू शकतेस? अवंतिका ओरडली आणि रागात स्वतःच्या खोलीत निघून गेली। संतापाच्या भरात जुन्या वस्तू बाहेर काढताना कपाटाच्या सर्वात वरच्या कप्प्यातून एक जुनी धूळ खात पडलेली ट्रंक खाली पडली। ट्रंकचं कुलूप तुटलेलं होतं। आत काही जुने कपडे आणि तळाला एका मखमली कपडात गुंडाळलेली लाल रंगाची डायरी होती। अवंतिकाने ती डायरी उघडली। पहिल्याच पानावर एका देखण्या तरुणाचा कृष्णधवल फोटो होता। त्यामागे लिहिलं होतं, समीर, ज्याला मी कधीच विसरू शकणार नाही। अवंतिका थबकली। आईच्या आयुष्यात समीर नावाचा कोणी तरी होता। तिने उत्कंठेने डायरीची पानं उलटायला सुरुवात केली। 19 मे 1995। आयुष्याचा टर्निंग पॉइंट। डायरीतून एक वेगळीच सुलेखा समोर येत होती। एक मुक्तछंदी मुलगी, जिच्या हातात ब्रश आणि कॅनव्हास असायचा। सुलेखा एक उत्तम चित्रकार होती। समीर तिचा जिवलग मित्र आणि प्रियकर। दोघांनी स्वप्न पाहिलं होतं, पॅरिसला जाऊन आर्टचं उच्च शिक्षण घ्यायचं। सुलेखाची निवडही झाली होती, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। डायरीत पुढे लिहिलं होतं, आज बाबांनी मला खोलीत बोलावले। समीरचा अपघात झालाय हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली। त्याचे दोन्ही पाय निकामी होण्याची भीती होती आणि शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयाची गरज होती। त्या काळी ही रक्कम डोंगरा एवढी होती। अवंतिका वाचता वाचता श्वास रोखून धरला। डायरीचं पुढचं पान अश्रूंनी ओललेलं होतं। सुलेखाच्या वडिलांनी म्हणजेच अवंतिकाच्या आजोबांनी एक क्रूर आट ठेवली होती। ते पैसे द्यायला तयार होते, पण बदल्यात सुलेखाला समीरशी असलेलं नातं तोडावं लागणार होतं आणि पॅरिसला जाण्याचा विचार कायमचा सोडून द्यावा लागणार होता। समीरला जगवण्यासाठी मला माझं प्रेम आणि माझी स्वप्न मारणं भाग होतं। मी त्याला एकही शब्द न सांगता हॉस्पिटलमधून निघून आले। त्याला वाटलं असेल मी पळकुटी आहे, त्याला वाटलं असेल मला माझ्या करिअरची पडली आहे, पण त्याला कसं सांगू की तो पुन्हा चालू शकावा म्हणून मी माझं आयुष्य एका जागी खिळवून ठेवलंय। अवंतिकाला धक्का बसला। आजवर जिला ती वृक्ष समजत होती, त्या आईने आपल्या प्रेमाच्या आयुष्यासाठी स्वतःचा बळी दिला होता। डायरीच्या शेवटच्या काही पानावर सुलेखाताईंनी लिहिलं होतं, मी जेव्हा जेव्हा अवंतिकाला बाहेर जाण्यापासून रोखते, तेव्हा मला भीती वाटते की तीही समीर सारखी माझ्यापासून कायमची दुरावेल। मला वाटतं की घराबाहेरचं जग फक्त स्वप्न हिरावून घेतं। मी तिचा द्वेष करत नाही, मी फक्त स्वतःच्या जखमेला तिच्या रूपात पुन्हा ओले होऊ देऊ इच्छित नाही। अवंतिकाच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले। आईचा स्वार्थ नसून ते ट्रॉमा होता। ती धावतच आईच्या खोलीत गेली। सुलेखाताई खिडकी बाहेर काळोखात पाहत बसल्या होत्या। अवंतिकाने मागून आईला घट्ट मिठी मारली। सुलेखाताई दचकल्या, आई, मला माफ कर। मला तुझे संस्कार दिसले, पण तुझा त्याग कधीच दिसला नाही। अवंतिकाने ती लाल डायरी आईच्या हातात ठेवली।
सुलेखाताईचा चेहरा पांढरा पडला. त्यांचं अनेक वर्षाचं गुपित आज उघडं पडलं होतं. आई, तू समीरला वाचवण्यासाठी स्वतःला संपवलंस, पण आता मला गमावण्याच्या भीतीने तू स्वतःला का कोंडून घेतला आहेस? तू दिलेला तो लढा तुझी ताकद आहे, तुझी हार नाही. आज समीर कुठेही असला तरी त्याला तू अशी घाबरलेली आई म्हणून नक्कीच आवडणार नाहीस. सुलेखाताईंना हुंदका अनावर झाला. आज अनेक वर्षानंतर त्यांच्या मनावरचं दडपण हलकं झालं होतं. त्यांनी अवंतिकाचा चेहरा हातात घेतला. मला वाटलं होतं हे रहस्य माझ्यासोबतच जळेल, पण आज तुला वाचून मला कळलं की मी तुला रोखत नव्हते, तर मी स्वतःच्या भूतकाळाला घाबरत होते. जा लेकी, तू तुझं विमान उडव. जे आकाश मला मिळालं नाही त्यावर तुझं नाव लिही. त्या रात्री घराचं वातावरण बदललं होतं. एका जुन्या डायरीने आईच्या भूतकाळातील रहस्याचा उलगडा केला होता आणि त्याच रहस्याने एका मुलीच्या भविष्याचे दरवाजे उघडले होते. भांडणाचं मूळ असलेल्या त्या निर्णयाने अखेर नात्यात विश्वासाचं रोप लावलं होतं. पुढच्या आठवड्यात जेव्हा अवंतिका विमानतळावर निघाली तेव्हा सुलेखाताईच्या हातात एक नवीन कोरा कॅनव्हास आणि ब्रश होता. आईने केवळ मुलीलाच मुक्त केलं नव्हतं, तर स्वतःलाही त्या जुन्या निर्णयाच्या कैदेतून सोडवलं होतं. अवंतिकाने वाचलेल्या त्या डायरीची पाने आता भूतकाळाचा एक एक पडदा उघडू लागली होती. सुलेखा आणि समीरची प्रेम कथा ही केवळ दोन तरुण मनाचे आकर्षण नव्हतं, तर ते दोन कलाकारांच्या आत्म्यांचं मिलन होतं. सुलेखा आणि समीर रंगांच्या दुनियेतील एक अपूर्ण गाथा होती. 1990च्या दशकात जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या आवारात सुलेखा आणि समीरची जोडी प्रसिद्ध होती. सुलेखाच्या चित्रामध्ये निसर्गाची शांतता असायची, तर समीरच्या कुंचल्यातून मानवी भावनांचे विद्रोही रंग उमटायचे. समीर हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, पण त्याची स्वप्न मात्र आभाळाला भिडणारी होती. सुलेखा, आपण पॅरिसला जाऊ. तेव्हा तिथल्या सीना नदीच्या काठी बसून मी तुझं चित्र काढीन, समीर नेहमी म्हणायचा. सुलेखा फक्त हसून तिच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तिचे वडील विनायकराव हे कडक शिस्तीचे आणि जुन्या विचाराचे होते. त्यांच्या मते चित्रकला हा फावल्या वेळेचा छंद होता, करिअर नव्हे. त्यांनी सुलेखासाठी एक श्रीमंत घरचे स्थळ बघितले होते. जेव्हा सुलेखा आणि समीरला पॅरिसच्या शिष्यवृत्तीचे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी ठरवले की आता मागे वळून पाहायचे नाही. त्यांनी 19 मे 1995च्या रात्री पळून जाण्याचा बेत आखला. सुलेखा आपले छोटे गाठोडे घेऊन घराबाहेर पडली, पण समीर तेथे पोहोचलाच नाही. वाटेत त्याच्या बाईकचा भीषण अपघात झाला होता. एका भरधाव ट्रकने त्याला उडवले होते. रुग्णालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून सुलेखा कोलमडली. विनायकराव तिथे पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा फायदा घेतला. याचे पाय वाचवायचे असतील तर तातडीने मोठी शस्त्रक्रिया हवी, पण मी पैसे देईन, पण बदल्यात तू याच्या आयुष्यातून कायमची निघून जायचं. याला सांगायचं की तू तुझ्या करिअरसाठी पॅरिसला जात आहेस आणि तुला आता त्याच्यात रस नाही. समीरला वाचवण्यासाठी सुलेखाला हे क्रूर नाटक करावं लागलं. ती समीरच्या शुद्धीवर येण्याची वाट न पाहता निघून गेली. समीर जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला सुलेखाच्या नावाचं एक खोटं पत्र मिळालं, ज्यात लिहिलं होतं की ती स्वतःच्या प्रगतीसाठी त्याला सोडून जात आहे. समीरच्या मनात सुलेखाबद्दलचा द्वेष हाच त्याच्या जगण्याचा आधार बनला. 25 वर्षानंतरची ती भेट. आज अवंतिकाने सर्व सत्य जाणून घेतल्यानंतर एक निर्णय घेतला होता. तिने गुपचूप
समीरचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोशल मीडिया आणि जुन्या आर्ट गॅलरीजच्या माध्यमातून तिला कळलं की समीर आता एक नामांकित पण एकाकी श्रेष्ठ कलाकार आहे, जो पुण्याच्या एका छोट्या स्टुडिओमध्ये राहतो. अवंतिकाने एक योजना आखली. तिने आईला एका आर्ट एक्झिबिशनच्या बहाण्याने पुण्यात नेले. सुलेखाताईंना वाटलं नव्हतं की या वयात त्या पुन्हा रंगाच्या जगात जातील. एका जुन्या वाड्यासारख्या स्टुडिओ समोर गाडी थांबली. सुलेखाताई गोंधळलेल्या अवस्थेत आत गेल्या. भिंतीवरची चित्र पाहून त्यांचा श्वास रोखला गेला. ती सर्व चित्र सुलेखाची होती. तिने 25 वर्षापूर्वी काढलेले स्केचेस, तिचे आवडते रंग, जणू कोणीतरी तिच्या आठवणींना तिथे जिवंत केलं होतं. स्टुडिओच्या कोपऱ्यात व्हीलचेअरवर बसलेला एका पांढऱ्या केसाचा माणूस कॅनव्हासवर ब्रश फिरवत होता. त्याच्या एका पायाला आधार होता. सुलेखाताईच्या हातातली बॅग खाली पडली. समीर. त्याच्या ओठातून हळू शब्द बाहेर पडला. समीरने आपली व्हीलचेअर वळवली. त्याच्या डोळ्यात सुरुवातीला राग आला, पण समोर उभ्या असलेल्या सुलेखाच्या डोळ्यातील अश्रू आणि तिची झालेली अवस्था पाहून त्याचा राग विरघळून गेला. तू का आलीस? तुझं पॅरिसचं स्वप्न पूर्ण झालं ना? मग या अपंग समीरची आठवण आज कशी आली? समीरचा आवाज जड होता. अवंतिका पुढे आली आणि तिने आईची ती लाल डायरी समीरच्या हातात ठेवली. समीर काका, आई कधीच पॅरिसला गेली नाही. तिने तुम्हाला वाचवण्यासाठी स्वतःचं स्वप्न आणि तुमचं प्रेम दोन्ही पणाला लावलं होतं. हे वाचा. समीरने थरथरत्या हाताने डायरीची ती पानं वाचली. प्रत्येक शब्दातून सुलेखाचा त्याग आणि तिचा प्रेम ओसंडून वाहत होतं. समीरला समजलं की ज्या स्त्रीचा त्याने 25 वर्ष द्वेष केला, तिनेच त्याला हे आयुष्य दान दिलं होतं. समीरने सुलेखाचा हात हातात घेतला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सुलेखा, तू इतकं मोठं ओझं एकटीने का वागवलंस? मला का नाही सांगितलंस? तुला चालताना पाहायचं होतं समीर. मग त्यासाठी मला मरण आलं असतं तरी चाललं असतं. सुलेखाताई हुदके देत म्हणाल्या. त्या दिवशी एका अपूर्ण राहिलेल्या प्रेम कथेला पूर्ण विराम मिळाला नाही, तर एक नवीन सुरुवात झाली. समीर आणि सुलेखा पुन्हा एकत्र आले. अवंतिका लंडनला गेली, पण आता तिला पाठवणी करायला फक्त आई नव्हती, तर समीर काकाही होते. रंगाच्या त्या स्टुडिओमध्ये आता सुलेखाचे ब्रश पुन्हा चालणार होते. जुनं रहस्य संपलं होतं आणि त्याग, प्रेम व क्षमेच्या नव्या रंगांनी त्यांचं आयुष्य उजळून निघालं होतं. सुलेखा आणि समीरच्या लग्नाचा तो प्रसंग म्हणजे केवळ दोन व्यक्तीचे मिलन नव्हते, तर 25 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेचा आणि बलिदानाचा सन्मान होता. पुण्याच्या त्या जुन्या वास्तूतील स्टुडिओमध्ये, जिथे पुन्हा एकदा रंगाचा सुगंध दरवळू लागला होता, तिथेच या लग्नाचा सोहळा संपन्न झाला. समीरने आग्रहाने सांगितले होते, आपल्याला कोणतंही मोठं मंगल कार्यालय नको. जिथे आपली चित्र आहेत, तिथे आपलं घर, तिथे आपलं खरं अस्तित्व आहे. त्याच स्टुडिओत आपण पुन्हा एक होऊ. लग्नाचा तो दिवस अत्यंत सात्विक आणि भावुक होता. सुलेखा ताईंनी त्या दिवशी चॉकलेटी रंगाची एक जुनी पैठणी नेसली होती. तीच पैठणी जी त्यांनी 25 वर्षापूर्वी आपल्या लग्नासाठी साठवलेल्या पैशातून घेतली होती आणि जी आजवर त्या ट्रंकमध्ये सुखरूप होती. त्यांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळेच तेज होते. मनातली भीती आणि अपराधीपणाची भावना आता पूर्णपणे पुसली गेली होती. समीर व्हीलचेअरवर असला तरी त्याचा बाणा एखाद्या राजासारखा होता.
त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि सुती उपरण परिधान केलं होतं. अवंतिका आज सर्वात जास्त आनंदी होती. तिनेच या लग्नाची सर्व तयारी केली होती. तिने संपूर्ण स्टुडिओ झेंडूच्या फुलांनी आणि सुलेखा समीरने काढलेल्या चित्रांनी सजवला होता. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. जेव्हा समीरने सुलेखाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा उपस्थित असलेल्या मोजक्या मित्रमंडळीच्या डोळ्यात पाणी आलं. विनायकराव सुलेखाचे वडील आज या जगात नव्हते, पण त्यांच्या त्या एका चुकीच्या निर्णयामुळे झालेली जखम आज भरून येत होती. सुलेखा, तू त्या दिवशी माझ्या आयुष्यासाठी तुझी स्वप्न दिली होतीस. आज मी माझं उरलेलं आयुष्य तुझ्या स्वप्नासाठी देईन. समीरने सुलेखाच्या हातात हात घेऊन वचन दिलं. लग्नानंतरचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे जेव्हा अवंतिकांनी त्या दोघांच्या समोर एक कोरा कॅनव्हास ठेवला. तिने दोघांच्या हातात उंचला ब्रश दिला. आई, काका, आजपासून तुमच्या आयुष्याचा हा नवा कॅनव्हास आहे. यावर आता दुःखाचे नाही तर आनंदाचे रंग भरा. दोघांनी मिळून त्या कॅनव्हासवर एक उगवता सूर्य रेखाटला. 25 वर्ष ज्या नात्याला जगाने मृत मानलं होतं ते नातं आज पुन्हा एकदा जिवंत झालं होतं. त्या दिवशी त्या वास्तूत फक्त मंत्रोच्चार नव्हते तर दोन तुटलेल्या मनाच्या पुन्हा जुळण्याचा एक मधुर नाद होता. रात्रीच्या वेळी जेव्हा पाहुणे निघून गेले तेव्हा समीर आणि सुलेखा गॅलरीत बसून चांदण्याकडे पाहत होते. सुलेखा म्हणाली, समीर, मला वाटलं होतं माझा भूतकाळ माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल, पण आज त्याच भूतकाळाने मला माझं हरवलेलं जग परत दिलं. समीर हसून म्हणाला, काही निर्णय सुरुवातीला चुकीचे वाटतात, पण जर त्यात निस्वार्थ प्रेम असेल तर नियती एक दिवस न्याय नक्कीच करते. त्या दिवशी अवंतिकालाही कळलं होतं की नातं हे केवळ सोबत राहण्यात नसतं तर एकमेकाच्या सुखासाठी स्वतःला विसरण्यात असतं. सुलेखा आणि समीरचं हे लग्न एका नव्या युगाची सुरुवात होती, जिथे आता फक्त प्रेम आणि कलेचा वास होता. लंडनला जाणाऱ्या विमानात बसलेली अवंतिका खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या ढगाकडे पाहत होती, पण तिचं मन मात्र पुण्यातील त्या जुन्या वास्तूत रेंगाळत होतं. तिच्या हातात एक नवीन छोटी डायरी होती, जिच्या पहिल्या पानावर तिने लिहिलं होतं, माझ्या आईचा नवा जन्म. काही दिवसानंतर लंडनच्या एका प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनाचं नाव होतं द अनफिनिश्ड कॅनव्हास, अपूर्ण राहिलेला कॅनव्हास. गॅलरीच्या मध्यभागी एक मोठं चित्र होतं, ज्यात एका बाजूला पन्नाशीतली एक स्त्री आणि दुसरीकडे व्हीलचेअरवर बसलेला एक पुरुष मिळून एक सूर्योदय रेखाटत होते. ते चित्र होतं सुलेखा आणि समीर यांचं. याच प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी सुलेखा ताई आणि समीर काका स्वतः लंडनला आले होते. ज्या पॅरिस आणि लंडनची स्वप्न सुलेखा ताईंनी 25 वर्षापूर्वी पाहिली होती, ती आज वयाच्या 50शीत पूर्ण होत होती. पण यावेळी त्यांच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण त्यांच्या पाठीशी त्यांचं प्रेम उभं होतं. समारंभाच्या शेवटी अवंतिकाने माईक हातात घेतला आणि उपस्थितांना संबोधित केलं. आज आपण इथे फक्त चित्र पाहायला जमलो नाही आहोत, तर एका बलिदानाची आणि एक जिद्दीची गोष्ट ऐकायला जमलो आहोत. माझी आई, जिने आपल्या प्रेमाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या स्वप्नाची आहुती दिली. तिला वाटलं होतं की तिचा भूतकाळ ही तिची चूक आहे, पण आज मला जाणीव झाली की तो तिचा सर्वात मोठा विजय होता. तिने त्या दिवशी समीर काकांना फक्त पाय दिले नाहीत, तर आज स्वतःलाही पुन्हा उभं केलं आहे. समीर काकांनी
सुलेखाचा हात घट्ट धरला होता. सुलेखाताईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आज आनंदाचे होते. ज्या हातांनी वर्षानुवर्ष फक्त स्वयंपाकघरातील भांडी घासली होती, त्या हातांनी आज पुन्हा एकदा कुंचला पकडला होता. प्रेरणादायी संदेश आपल्या त्यातून सांगता येतो. माणसाचा भूतकाळ कितीही वेदनादायी असला तरी तो भविष्याचे दरवाजे कायमचे बंद करू शकत नाही. कधी कधी आपल्याला आपल्या स्वप्नाचा बळी द्यावा लागतो, पण जर उद्देश प्रामाणिक असेल तर नियती फिरून पुन्हा आपल्याला त्याच वळणावर आणून उभी करते जिथे आपण आपली स्वप्न अर्धवट सोडली होती. कथेचा शेवट असा झाला की सुलेखा आणि समीरने पुण्यात एक आर्ट अकॅडमी सुरू केली, जिथे गरीब मुलांना मोफत चित्रकला शिकवली जाऊ लागली. त्या अकॅडमीचं नाव त्यांनी ठेवलं समर्पण. आईचा तो एक जुना निर्णय जो एकेकाळी भांडणाचं मूळ होता, तोच आज दोन जीवांच्या पुनर्मिलनाचं आणि हजारो मुलांच्या स्वप्नांचं उगमस्थान बनला होता. आयुष्याच्या कॅनव्हासवर सुलेखाताईंनी आता प्रेमाचे आणि समाधानाचे असे रंग भरले होते जे कधीच पुसले जाणार नव्हते. ही कथा येथेच पूर्ण झाली. ही माय लेकीच्या नात्याची आणि बलिदानातून जन्माला आलेल्या प्रेमाची गाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहा. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.